वेलकम टू लिटिल स्टार। आज आपण एक छानसे या मंकूचं पुस्तक बघणार आहे। यात एक मंकू आहे आणि बुबू आहेत खूप सारे। क्युरियस जॉर्ज द डॉग शो लेवल 1चं पुस्तक आहे। अतिशय सोपं साधं, मुलांना पटकन वाचून दाखवता यावं आणि याच्यावर तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज देखील करू शकता। तर हे मुलांना पुस्तक आवडू शकतं। तर द हे क्युरियस जॉर्ज याच्या खूप साऱ्या सिरीज आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीज बेस्ड आहेत। तर तुम्ही यातून काय काय मुलांना शिकू शकता। फन अँड एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज इनसाइड असं इथं लिहिलं आहे। काउंटिंग आहे, ऑब्जेक्ट्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, साईज आहेत, नंबरिंग आहे। हे सगळं आपण एका पुस्तकातून मुलांना शिकवू शकतो। तर वाचनही होतं, अभ्यासही होतो। तर आता आपण वाचूया क्युरियस जॉर्ज द डॉग शो लेवल 1 बुक। George was going to a dog show. He had not been to a dog show before. He was very curious. आता बघा डॉग शोला सगळे कसे आपापल्या बुबूंना घेऊन उभे आहेत, काही बघतायत। The dog show was a surprise. The dogs were not doing tricks. They stood, they walked, they ran a little. That was all. अरे झालं। George visited the dogs after the show. It was much more fun. George loved them so much that he wanted to take them home. So he did. The dog owners were busy getting ribbons. They did not see George leave with their dogs. At home, George wanted to count how many new friends he had. It was hard work. The dogs did not stay in one place. George had an idea. He put big dogs in one room, small dogs in one room. He put hairy dogs in bathroom. Then he counted. 1, 2, 3 small dogs. 1, 2, 3 big dogs. The front door opened. It was George's best friend. The man was surprised to see dogs. Behind every door, he must be 20 of them, he said. But George knew better. There were 3 plus 3 plus 3 dogs. There were 9 dogs in all. The doorbell rang. 9 dog owners had come to get their dogs. George waved goodbye 9 times. What a great dog show it had been, right in his own home. किती छान सगळे बुबू न्हायला आले, सगळे त्याचे फ्रेंड्स पण बनले। आणि आता मागे मॅच अँड काउंटची ॲक्टिव्हिटी आहे, परत इथे ॲडिशन्सची ॲक्टिव्हिटी आहे। तुम्ही बघू शकता ती मुलांनी ॲक्टिव्हिटी केलेली पण आहे। मागे अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत, सर्कल्स करायचे आहेत, काउंट करायचे आहेत आणि अशी या सिरीजमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत की जी मुलांना आवडू शकतात। तर मुलांनी नुसता अभ्यास करण्यापेक्षा अशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अभ्यास केला तर तो लवकर होतोही आणि वाचन होतंही। तर असं एक छानसं पुस्तक आपण आज वाचलेलं आहे। याच्यामध्ये पिक्चर्स आहेत, मोठे पिक्चर्स आहेत की मुलं ऑब्जेक्ट करून वाचू शकतात की हा मंकू, हा बुबू, याने हातात काय घेतलं आहे, हा काहीतरी वाचतोय, टेबल आहे की त्याची आयडिया काय होती डॉग शोची आणि पुढे जाऊन त्याला कसं वाटला डॉग शो। परत हा सगळ्या बुबूंना घेऊन चालला आहे, केवढे मोठे मोठे पिक्चर्स आहेत, छोटी छोटी वाक्य आहेत। तर अशाने मुलांचं वाचन पटकन होतं आणि त्यांना अशी छोटी छोटी पुस्तकं वाचली तर आपलं एक पुस्तक वाचून पूर्ण झालं याचा आनंद देखील होतो। आणि कधी मुलांना त्यांच्या वयापेक्षा छोट्या वयाची पुस्तकं वाचायला आवडतात। हळूहळू आवड लागली की त्या वयाला साजेशी पुस्तकं आणू शकतात। पण पहिला आवड लावायची असेल तर अशी कलरफुल मोठी मोठी पिक्चर्स असणारी पुस्तकं नक्की मुलांसाठी घ्यावीत आणि त्यासाठी ही सिरीज मी नक्की रेफर करेन। तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल तर लिटिल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।